आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। समुद्रा कंपनी समवेतच्या करारातच घोळ। महापालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यावर LED दिवे बसवणे आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुण्याच्या समुद्रा स्ट्रीट लाइटिंग कंपनीची नियुक्ती झाली आहे। कंपनीकडून 91% काम पूर्ण केल्याचा दावा केला आहे। तथापि सध्या संपूर्ण महापालिका क्षेत्रातील रस्त्याची स्थिती पाहता हे काम अवघे 60 ते 65% झाले असावे असा अंदाज आहे। कंपनीने 31 डिसेंबर अखेर काम पूर्ण करण्याची हमी दिली आहे। कंपनीचा दावा आणि वास्तव परिस्थिती यातील तफावत पाहता आता नागरिकांनीच आपापल्या परिसरात जिथे दिवे बसलेले नाहीत तेथील प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या पाहिजेत। कंपनी समवेत झालेल्या कराराबाबत नगरसेवक तसेच जाणकार तज्ज्ञांचा प्रारंभापासून आक्षेप आहे। आता त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत। LED दिवे बसवल्याने वीज बचत होते। गत 6-7 वर्षापासून राज्यभरात असे दिवे बसवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळापासून ठेके द्यायला सुरुवात झाली। हे ठेके घेण्यासाठी राज्यस्तरावर काही कंपन्या राजकीय वरदहस्ताने पुढे आल्या। मंत्रालयीन स्तरावरच सारे काही मॅनेज करून राज्यात असे ठेके दिले गेले। सांगलीच्या ठेक्याबाबत त्याहून काही वेगळे झालेले नाही। असे ठेके देतानाचे सूत्र म्हणजे कंपनीकडून वीज बिलात किती टक्के बचत केली जाणार यावर त्यांना दिली जाणारी रक्कम ठरते। कंपनीकडून सध्याचे दिवे बसवून त्यातून किती वीज बिल कमी झाले या आधारे त्यांना रक्कम दिली जाते। सांगलीचा ठेका महाविकास आघाडी शासनाच्या कार्यकाळात दिला गेला। कंपनीने 81% वीज बचतीचा दावा केला। महापालिका आणि कंपनी दरम्यानचा करार इंग्रजीत असून त्याची मराठी भाषांतरित प्रत द्यावी याची मागणी नगरसेवकांनी वारंवार करूनही ती मिळालेली नाही। त्यामुळे करारातच गौड बंगाल आहे। खुद्द विद्यमान आयुक्त सुनील पवार यांनी महासभेत या कराराबाबत ठोस निर्णय केला नाही तर बिलाच्या ओझ्याखाली महापालिका दबून जाईल असे भाष्य केले होते। करारातील तरतुदीनुसार आयुक्त लवादाच्या भूमिकेत आहे। त्यांनी कंपनीला सध्या बिले देताना 2 वर्षासाठी वीज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। करार करताना 5.80 रुपये प्रति युनिट वीज दर होता, जो सध्या 11 रुपयांवर पोहोचला आहे। आता या नव्या दरानुसार कंपनीला बिले द्यावी लागणार आहेत। कंपनीला सध्या सुमारे 9 कोटी रुपये देण्यात आले आहेत। महापालिकेचे वार्षिक वीज बिल सुमारे 18 कोटी रुपये इतके अंदाजित आहे। या बिलात 85% बचत करून दिली जाईल असा दावा कंपनीने केला आहे। म्हणजे 18 कोटीतील 85% रक्कम वाचली तर 15% रक्कम वीज बिलापोटी महापालिका देणार आणि वाचलेल्या 85% रकमेपैकी 80% कंपनीला महापालिका देणार असे कराराचे ढोबळ सूत्र आहे। आता वीज बिल वाढेल त्याप्रमाणे कंपनीला द्यावी लागणारी रक्कमही वाढत जाणार। ही अटच महापालिकेला खड्ड्यात घालणारी आहे। तेव्हा या कराराचा पुनर्विचार केला पाहिजे। महापालिकेचे नुकसान टाळण्यासाठी आज ना उद्या नागरिकांनाच न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे। महापालिका क्षेत्रात 42,797 पैकी 39,001 दिवे बसवले आहेत। त्यासाठी ठेकेदाराने मागितलेली 31 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ दिली आहे। आतापर्यंत ॲडव्हान्स स्वरूपात देयके दिली असून काम पूर्ण झाल्यानंतर आढावा घेऊन अंतिम निर्णय केला जाईल। विहित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाईल। सुनील पवार, आयुक्त तथा लवाद, सांगली महापालिका। आवश्यक दिव्यांचा चुकीचा सर्वे, देखभाल दुरुस्ती यंत्रणा उभी नाही, स्थिर वीज बिल गृहीत धरून करार नाही, दिवे बसवताना परिसराबाबत दुजाभाव, लवादाप्रमाणे आयुक्तांची भूमिका नाही, दिव्यांचा प्रकाश निकषाप्रमाणे नाही असे आक्षेप आमचे आहेत। या कराराचा पुनर्विचार न झाल्यास महापालिकेचे मोठे नुकसान आहे। आयुक्त तथा लवादाकडे लवकरच तपशीलवार भूमिका मांडणार आहोत। त्यानंतर कायदेशीर लढा सुरू होईल।